आपल्याला 25 प्रश्न दिले जातील आणि त्यासाठी 50 गुण असतील. आपल्याला प्रथम प्रश्न दिला जाईल, त्या प्रश्नाला अनुसरून 4 पर्याय दिले असतील आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 10 सेकंदाचा वेळ असेल. असे करून आपण सर्व 25 प्रश्न सोडवायचे आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्याला किती गुण प्राप्त झाले हे आपल्या नावासह कमेंट करायचं आहे. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून असेच तलाठी परीक्षा सराव प्रश्नच आपणाला नियमित दिले जातील. मित्रांनो, सुरू करूया आजची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कर्जत, 2 जामखेड, 3 पारनेर, 4 संगमनेर. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारनेर. पुढचा प्रश्न दुसरा, आंतरराष्ट्रीय ओझोन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो? 16 सप्टेंबर, 5 जून, 7 एप्रिल की 21 मार्च? या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न तिसरा, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यासाठी पर्याय आहेत. बराक ओबामा, लालकृष्ण अडवाणी, हिलरी क्लिंटन, पंडित नेहरू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 हिलरी क्लिंटन. या लेखिकेने लिव्हिंग हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं आहे. पुढचा प्रश्न चौथा, पुंग चोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? मिझोराम, आंध्र प्रदेश, केरळ की मणिपूर? मणिपूर या राज्यामध्ये पुंग चोलम ही लोककला व नृत्य केलं जातं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाचवा, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बिलियर्ड्स, गोल्फ, नेमबाजी की बॅडमिंटन? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोल्फ. पुढचा प्रश्न 6वा, नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी की फुटबॉल? आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. नारंग कप हे चषक बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 7वा, बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर, नांदेड, परभणी की बीड? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बीड. बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न 8वा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक MH44 खालीलपैकी कोणता आहे? हजीरा कोलकाता, निजामाबाद, जगलापूर, श्रीनगर कन्याकुमारी, वाराणसी कन्याकुमारी? आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. राष्ट्रीय महामार्ग NH44 श्रीनगर कन्याकुमारी असा आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 9वा, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? अहमदाबाद, हैदराबाद, नवी दिल्ली, अलाहाबाद? यासाठी आपली वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 हैदराबाद. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हैदराबाद या शहरामध्ये आहे.
प्रश्न 10वा 103वे भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले? हैदराबाद, बंगळुरू, विशाखापट्टणम, म्हैसूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हैसूर या ठिकाणी पार पडले. प्रश्न 11वा मॅगसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी डॅश डॅश आहे. 1 जामखेड, 2 कर्जत, 3 पारनेर, 4 श्रीरामपूर. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता. मॅगसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी जामखेड ही आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 12वा अर्थर मॅकडोनाल्ड व तकाकी काजिता यांना 2015 चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरिता मिळाले? पर्याय आहेत 1 भौतिकशास्त्र, 2 रसायनशास्त्र, 3 औषधशास्त्र, 4 वैद्यकशास्त्र. आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. अर्थर आणि तकाकी यांना भौतिकशास्त्र या विषयातील योगदानाकरिता 2015 चे नोबेल पारितोषिक मिळालं, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 13वा एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? राजकोट, कोइंबतूर, जोधपूर, बंगळुरू. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था जोधपूर या शहरामध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 14वा भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? 1 अमेरिका, 2 इंग्लंड, 3 रशिया, 4 फ्रान्स. अप्सरा या अणुभट्टीची स्थापना इंग्लंड या देशाच्या मदतीने करण्यात आली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 15वा श्री उदय शंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहेत? 1 मोहिनीअट्टम, कुचिपुडी, यक्षगान, मणिपुरी. श्री उदय शंकर हे मणिपुरी या कलेसाठी प्रसिद्ध आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 16वा सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? 1 लॉर्ड कॅनिंग, 2 रॅम्से मॅकडोनाल्ड, 3 लॉर्ड रिपन, 4 लॉर्ड माउंटबॅटन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले. पुढचा प्रश्न 17वा चिकनगुनिया हा रोग डॅशमुळे होतो? विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून, प्रोटोझोआपासून. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषाणूपासून. चिकनगुनिया हा रोग विषाणूपासून होतो. प्रश्न 18वा 2004 ची ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली गेली होती? अटलांटा, इंग्लंड, अथेन्स की सेऊल. 2004 साली झालेली ऑलिम्पिक स्पर्धा अथेन्स या शहरामध्ये झाली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 19वा निगोज अहमदनगर येथील डॅश नदीच्या पात्रात रांजण खळे आढळतात? कुकडी, सीना, मुळा, प्रवरा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुकडी या नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. पुढचा प्रश्न 20वा औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले कोरडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या शहरात आहेत? 1 भंडारा, 2 चंद्रपूर, 3 गोंदिया, 4 नागपूर.
कोर्डी व खापरखेडा ही ठिकाणे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 21वा. नीती आयोगाचे 2016 चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते? राजेंद्र चौधरी, अमिताभ कांत, अरविंद पानगाठिया, 4 अरविंद शुक्ल. आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2016 चे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते अमिताभ कांत. पुढचा प्रश्न 22वा. नेपाळ, भूतान व चीन या 3 देशाच्या सीमा भारतातील डॅश डॅश राज्यास भिडल्या आहेत? मिझोरम, नागालँड, सिक्कीम की मणिपूर? आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता. नेपाळ, भूतान व चीन या 3 देशाच्या सीमा सिक्कीम या राज्यास भिडल्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23वा. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? 1 जम्मू काश्मीर, 2 हरियाणा, 3 उत्तराखंड, 4 पंजाब. सलाल परियोजना जम्मू काश्मीर या राज्यात स्थित आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 24वा. G20 या सदस्य राष्ट्राची शिखर परिषद 2015 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? 1 तुर्की, 2 जर्मनी, 3 फ्रान्स, 4 चीन. आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होती आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुर्की. G20 या देशाची सदस्य राष्ट्राची शिखर परिषद 2015 मध्ये तुर्की या देशात आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न 25वा. महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? 1 मुंबई, 2 अहमदनगर, 3 रत्नागिरी, 4 नागपूर. आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता. महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 25 प्रश्न आणि त्यावरची उत्तरे पाहिली. मित्रांनो आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये किती गुण प्राप्त झाले, किती प्रश्न बरोबर आली हे या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करून कळवू शकता. अशीच नवनवीन व्हिडिओ नियमितपणे हवी आहेत ना? आपणास अशीच व्हिडिओ हवे असतील तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा आणि दररोज एक नवीन प्रश्नपत्रिका सोडून तलाठी परीक्षेसाठी आपण तयार राहा. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील, आपल्याला कोणत्या विषयावरती प्रश्नपत्रिका हव्या आहेत ते देखील मला कमेंट करून कळवू शकता. तेव्हा भेटूया पुढे एका नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. धन्यवाद.